जय श्रीराम मित्रांनो, मी कोकणी शैलू तुम्हाला सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. म्हणजे आज आम्ही चाललो आहे माडात, म्हणजे काजूची छोटीशी बाग आहे तिथे चाललो आहे. आणि हा बारका आहे कोकणी भूषण. आणि काजूचे घर येतले असे ओले काजूच्या बिया, सुक्या काजूच्या बिया त्या भाजायच्यात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काजूची बाग आणि काय साफसफाई करायची आहे, काय थोडी झाडं तोडायची आहेत आणि काजूच्या बिया भाजतात आमच्याकडे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भाषण दाखवतो. तर आम्ही चाललो आता भाजी काजूच्या बागेत. ते पाठी आमचं हनुमानचं मंदिर आहे आणि ते बाजूलाच आहे काजूची बाग. त्याच्यामध्ये एवढ्या बिया घेतल्या आहेत काजूच्या सुक्या बिया. तर तुम्हाला दाखवतो खाली. आणि आमची बाग जवळच आहे बघा. हे आमचं मंदिर आहे आणि समोरच ही बाग आहे. समोर तो बघा, तो माड दिसतोय तो आमची बाग आहे. ती केळीची झाडं आहेत, त्याच्यात चिकूची झाडं आहेत, पेरूची झाडं आहेत. चल पुढे. हे आमचे काजू आहेत. हे काजू लावला. हे कलम आहेत. हे कलमची झाडं आहेत. खालती पण आहेत कलमची झाडं. ह्यावर्षी एकावरती आला होता एक हापूस आंबा कलमी. इकडे वरती पण आहेत. आणि ही आहे जांभूळ. जांभूळ बघा मस्त झाले मोठी. ही जांभूळ झाले मस्त मोठी इथे. आणि ही बाग आहे आमची. तर आता आम्ही चाललो बागेत, म्हणजे जवळच आहे घरापासून. तर हे मिनी स्ट्रॉबेरी पण इथेच होती. आहे मिनी स्ट्रॉबेरी. हे मिनी स्ट्रॉबेरीची पानं आहे ती. तर आम्ही चाललो आहे आतमध्ये. फली इथं बागेतली साफसफाई चालू आहे. हे बघा कांड्या बघा काय करतो, बसलाय साफसफाई करत नाही काय नाही. ते खाली खेळतोय, तिकडे साफसफाई करतोय आरती. आणि हे इकडे बसले टाइमपास करायला आलेत, काय काम करत नाही. हा फणस आहे, गोव्याचा फणस. तिकडे हा पेरू आहे. पेरूवरती पेरू झालेत पण छोटे आहेत. मोठे झाले होते पेरू, ते माकडाने खाल्ले. नारळाचं झाड आहे आणि हा मोठा एक नारळाचं झाड आहे. तिकडे साफसफाई करते. म्हणजे पायाला पाचोला असतो तो जमा करून जालणार तिकडे. चिकूचं झाड आहे इथे. एक पेरू झाड आहे ते तोडायचे आता एक. आणि चालले साफसफाई.
नदीच्या पाण्याची चवने राणी, शांती आनंदाची नदीच ग्वाही. आता नागरिक सोडून झालेत पाणी प्यायला. हे 7 आहेत आणि तो एक संत्या तिकडे सोलत आहे. खोबरा खाता येतो, 8 नारळ आणि हे नंतर आम्ही खाणार आहोत. आणि हे आता हे उचलून ठेव तिथे वरती व्यवस्थित लाईट लाव. हे उचल आणि तिथे वरती ठेव व्यवस्थित लाईनीत लाव. तिथं ते कांदे आहेत ना तिथे लाव लाईन. आणि बघा आता आई बिया वाजते. तर आम्ही बिया विकत नाही. असे काजूचे घर असतात, काजू आम्ही विकत नाही. खायला लोक पावसाळी सुक्या बिया पण सुकवलेल्या भाजल्यानंतर हे नंतर फोडणार. हे आता गरम आहेत, गरम नंतर आहेत थंड झाल्यामुळे ते फोडणार आणि आत म्हणजे काजूचे घर काढणार. बघा आता असा पलटी झाला पुरा. असा पेटतो जोरात आणि चीक पण उडतो त्याचा. सांभाळून करावं लागतं ते. चीक खूप बेकार असतो. दर्शन आणि बहीण आणि मोठा मुलगा आणि भाचा कोंबडी आणायला गेले. तर कोंबडी फ्राय करायची आहे. ते आता आई मसाला आणायला विसरलो. घरी आमच्या जवळच आहे, तर मसाला घेऊन येणार आहोत तिथून. कोंबडी फ्राय करणार. ती रेसिपी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. मस्त सावली येतो बघा. इथे चिकू झाड आहे आणि झाडाखाली सावली आहे मस्त. स्नेहा बसल्या इकडे, गाणी लावलं आहे तिथे. आणि बसायला केलं आहे, बाकडा केला आहे. म्हणजे झोपडीच केली आहे छोटीशी अशी, अजून करायची बाकी आहे. अशी आमची बाग आहे. मी गावी आलो तर प्रत्येक व्हिडिओमध्ये ही बाग दाखवतो. आज खूप दिवस झाले गावी येऊन आणि पहिल्यांदाच आलो इकडे बागेमध्ये. 3च बटाटे आणले. आता मोठा एक बटाटा असेल तर घेऊन पाहिजे अजून. नको ना, मग हे आहेत तरी नको. 3 आहेत ना, हे आहे ना, बस होईल एवढा. बिया भाजी आहे त्याच्यावरती आम्ही सॅलिट होतोय. हो घेऊन बिया निवडायच्या होत्या पण आई नाही तो मग भाजी वरनं घेऊन येतात. काय घेऊन येतेस जेवण मग निवडीन तो आहे ना. होईल ना की खाली ठेवू? हा? निकारा ठेवू की होईल वरती? नको होल. बटाटा ठेवले इथे खाली. आग आहे, निकारा आहेत. तर बघूया किती टाइम लागतो. तर ह्याकडे बिया भाजलेल्या आहेत बघा, भरपूर आहेत बिया. आणि बटाटा आणि चिकन आणलेलं आहे. चिकन मी साफ करतो. हां घे. हे काय थम्सअप आणलेलं आहे, पाण्यामध्ये थंड करायला ठेवलेलं. पण काल घेऊन आलो होतो, पण ते काल काय आमच्याकडे फ्रीज नाही, तेव्हा गरम झाले. तर आता हे बघा 4 घेत आहेत, 5 आहेत ना. आणि अर्धा रुपये आणि नंतर परत घेऊन येऊ दुकानावरून. काय ते ऑरेंज आहे ना, काय ते जिरा सोडा. जिरा सोडा आणि तो ऑरेंज दुसरा. ओके. पेठा आहे आणि कलेजी. पेठा आणि कलेजी भाजून घेतो खायला.
काय करा सर्वांनी या जेवायला. काय जेवण आहे? चिकन आहे, थाली सर्व आहे. आणि कोंबडीचं कालीज आहे, कलेजी पेट आहे, कलेजी पेटा भाजलेला आहे आणि आहे चिकन तो नंतर भाजणार आहोत. तर आता आम्ही आहोत आंबे कापले आई आणि काय कर दर्शनाचे चिकन आहे, भाकरी आहे, मस्त वडे आहेत. तर या जेवायला. आई पण जेवतो, पुन्हा भेटू जेवल्यानंतर. हे बघा इकडे फोटो काढतो. अगो लाडू वर खाल्लं तर आणलंच आहे त्या स्वतःचे आंबे, स्वतःच कलमाचं झाड आहे हापूस. तर हे आंबे आहेत आपण. इकडं असा दे इकडे दे ही आणि मग भांडी शिट ठेव गला करून. शिल्पी वडे लाकूड बघ आपल्याला हवं काय शिल्पी कर. त्याच्यात नेऊन टाक, त्याच्यात टाक. हो कसं आहे शिकलेलं चिकन आहे पानं तिथं कुठं काढली होती. आणि हा घेतो पानं पण आणि धुतो आधी चिकन, साफ करून घेतो, नंतर मग मसाला लावायला सुरुवात करतो. त्याच्यामध्ये मसाला घेतलेला आहे, चिकन मसाला घेतला आहे, धनिया पावडर घेतला आहे, गरम मसाला, हळद आणि चिकन मसाला, मिरची मसाला. तर त्या चिकन आहे, जरा चिकन मसाला लावतो तिथे आता. थोडं तांब्यात पाणी दे. मोठा प्लेट काय घेऊन नाही आलो, म्हणून हा घाम्यालाच घेतला आहे, कारण भांडी काय घरातून जास्त घेऊन नव्हतं आलो. होत थोडासा होत पातळ जरा होते. कलर मसाला पाहिजे होता. चिकनला मसाला लावून घेतलेला आहे, 5-10 मिनटं ठेवतो असंच आणि नंतर मग फ्राय करायला घेतो. चिकन फ्राय करायचं आहे आणि सली आणल्यात, शिगा आणल्यात 2 घरी होत्या, पोळ्या करायचे. आमच्या गावाला वडे करतात यामध्ये, ते घेऊन आलो आहे. त्याच्यामध्ये सली फ्राय करणार आणि तवा घेऊन आलो आहे भाजायच्यात. तर तिकडे आग जळते, तिकडे बिया भाजून झाल्यात काजूच्या. बघा एवढ्या बिया आहेत 2 पिशूमध्ये आणि आता तिकडे फ्राय करतो हे. नको
हे कवाडी पण हा ठेव खातो ठेव मी नाही खात पुढे जा तिला बोलले का आणि पाणी घालते झाडांना इकडे इथे केली झाडं आहेत वरती इथे पाणी टाकलं तिकडे कलवम आहे आणि हा आपला आहे सोनचाफ्याचं झाड 1 वर्ष झालं 2 वर्ष झाली असेल ना याला माकडाने खाल्लेला खूप मोठा झाला होता पण माकडाने खाऊन त्याला पूर्ण बारकं करून टाकलं याच्यावर फुलं पण आली होती आणि हे माड आहेत छोटे छोटे तिथे एक माड आहे इथे फणसाचं झाड आहे चिक्कूचं झाड आहे आपल्या पेरूचा इथे चिक्कूचं झाड आहे इथे चिक्कू आता झालेत नाही होतील छोटे छोटे आहेत हे नारळ आहे मोठा आणि तो एक छोटा आहे खालती पण काजू लावला आहे वेंगुर्ला 4 नंबर लावला आहे आणि एक 7 नंबर आहे त्यानंतर एक तोतापुरी आहे आणि एक रत्नागिरी हापूस कोणता तरी आहे ना नवीन एक लावलेला त्याचं नाव मला माहीत नाही तिथे खालतीचा लावलेला तिथे तो कुठं आहे का पायवरती हां ती तिकडे पुढे आहे ती वालं तिथे झाडाचे हे हापूस आंबा आहे कलम आणि तो तिथे लावलेला आहे तो रत्नागिरी हापूस काय तरी त्याला बोललेत ते नवीनमध्ये जात आहे ते तिथे लावलेलं आहे तिथे त्यानंतर हे सीताफळचं झाड आहे छोटं हे बदामाचं झाड आहे बदामाचं झाडं पण 2-3 वर्ष झाली माकड खाऊन टाकतात त्यांना फळं मिळत नाही ते खातात इकडे चहापत्ती गवती चहापत आहे तो वेंगुर्ला काजू आहे तिकडे आहे ते माड आहे ते कधी मोठा होतील माहीत नाही आणि हे कोकमचं झाड आहे तो एक फणस तिकडे गेला आहे तो गोळ्यावरून फणस आणलेला तो तिथे मोठा झाला आहे आणि फणस आणून झालेच नाही त्याच्यावरती होतील आणि फुलं आहेत छोटे छोटे चिकन फ्राय तर आता मी जातोय पाण्यावरती विहिरीवर जातोय 1-2-4 ड्रम आणणार विहिरीवरून भरून आणि नंतर मग चिकन फ्राय केलं ते खाणार आणि मग घरी जाणार तर आता मी चालू आहे पाण्यावरती पाणी आणायला फ्राय केलं चिकन फ्राय एक पिशी दिला खायला खात्यात आणि बाकीचे घरी आता खाणार पण छान शिजलं आहे हे बघायचे हे कसं आलं रे खाल्लं ना कसं आलंय मस्त आहे काय आहे ना
आहे ते सर्व घाण आई तिकडे साईडला ठेवते. आई ते बनवले होते. संत्याला थोडा कच्चा मिळाला होता. कच्चा नाही म्हणतो, त्या पीक चांगला करपला होता. मग तो कच्चा त्याने टाकून दिला आणि बाकीच्या आता घरी जाऊन खाणार. आम्ही निघालो आता घरी. तर आता आम्ही चाललो घरी. त्याच्यात बिया भाजलेल्या आहेत आणि आता आम्ही चालू घरी चाललो आहे. पाठवून येतात माणसं सर्व. आता आंघोळ करणार, फ्रेश होणार आणि आईचं ते फणस काढायला. हे आईच्या गोठणीवरती फणस आहेत. मोठं झाड आहे फणसाचा. आणि आई आता दरवर्षी आम्ही फणस काढतो. आम्हीच फणस काढतो या आईचे. आणि आता आई जाते फणस काढायला. दोघी जणी जातात आणि आम्ही आता जातोय घरी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाग बघायला मिळाली आमची. आणि एक छोटीशी चिकन फ्राय पार्टी गेली. तर चला घरी जाऊन दाखवतो चिकन. तर आता मी निघालो घरी. म्हणजे या चहा प्यायला. संध्याकाळच्या वाजले 7. तर म्हणजे आज आम्ही बागेत गेलो माडाच्या. एक काजूची बाग आहे, तिथे माड आहेत. सकाळी गेलो तर दुपारी तिकडे जेवण केलं. मस्त झोपलो झाडाखाली. त्यानंतर 2 किलो चिकन आणलं, ते फ्राय केलं. तवा फ्राय केला. परत शिगा जाऊन घेऊन गेलो होतो लॉलीपॉप करायला. जिथे गेलं तर तिकडे खाल्ले नाही, इकडे घरी घेऊन आलो आहे. आणि साफसफाई थोडी केलेली बागेत. आणि खूप उशीर झाला, म्हणजे 5 वाजता घरी आलो आम्ही. पूर्ण दिवसच तिकडे होतो बागेमध्ये. तर ही व्हिडिओ इथे संपवतो. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. कबूल 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 निसर्ग राजा ऐक सांगते गुपित जपलंय रे कोणी माझ्या मनात लपलंय 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 रे निसर्ग राजा ऐक सांगतो पाहिले परी ते कुर्याने डोळ्यात इशारे हसले हसले ते मोठ्या तोऱ्याने ते कसे न त्याला कळले न तुझ्या त्या ओठाने ओठन हलले शब्द न जुळले ओठन हलले शब्द न जुळले कोडे चुकले रे कोणी माझ्या मनात लपले रे कोणी माझ्या मनात लपले रे कोणी माझ्या मनात लपलंय रे कोणी माझ्या मनात लपलंय रे निसर्ग राजा ऐक सांगतो का चाललात तुम्ही आलात म्हणून जरा थांबा ना फार छान दिसते काय हे रूप भिजलेलं अंते पहा काय तुमचं मन हे भिजलेलं कशान प्रेमान 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 निसर्ग राजा ऐक सांगतो गुपित जपले